दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नगरच्या केडगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. मोहिनीनगर परिसरातील कटारिया हॉस्पिटल ते बेरड घरापर्यंतच्या महत्त्वाच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा नागरिकांच्या हस्ते उत्साहात पार पडला. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून गेली अनेक वर्षांपासून खराब झाला होता. माजी नगरसेवक मनोज खोतकर यांनी या रस्त्यासाठी महापालिकेकडे सातत्यानं पाठपुरावा केला. सर्व तांत्रिक आणि कागदोपत्री पूर्तता पूर्ण करून अखेर या कामासाठी निधी उपलब्ध झालाय आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सध्या या रस्त्याचं डांबरीकरण होत आहे. मात्र हा रस्ता भविष्यात अधिक टिकाऊ व्हावा यासाठी तो कॉन्क्रीटचा करण्याचा संकल्प आपला आहे. या रस्त्यासाठी नागरिकांनी मोठी प्रतीक्षा केली आहे. आता डांबरीकरणाचं काम सुरू जरी झालं असलं तरी येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल असा विश्वास मनोज कोतकर यांनी व्यक्त केलाय. की मोहिनीनगरचा हा जो मेन रस्ता आहे हा खूप वर्ष झाले हा स्थगितच काम राहिलं होतं त्याचं. त्यामुळे ते आत्ता इतके खाचखळगे झाले होते की प्रत्येकाला जाण्यासाठी खूप त्रास होत होता. आणि त्यांनी जे सांगितलं की मला खूप प्रयत्न करायला लागले त्यासाठी आणि त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आलं. त्यामुळे आम्ही मोहिनीनगरकर सगळेजण खूप खुश आहोत. आणि त्यांनी आम्हाला जसं सांगितलं की हा रोडचं आत्ता काम आपण नारळ फोडणार आहोत, सगळ्या महिला आणि पुरुष वर्ग सगळे आम्ही इथे आलो आहोत. आणि आम्हाला खरोखर आमचा मोठा प्रश्न दादांनी सोडवला आहे. तसंच त्यांनी सांगितलं की अंतर्गत अजून भुयारी रस्ता वगैरे पण त्यांनी हे सुरू केलं आहे. असंच सगळे आम्ही उभा आहे. हा, आणि दादांनी जर एवढं छान काम करताय तर आम्ही सगळेजण परिसरातले सगळेजण दादांच्या पाठीशी नेहमीच उभं राहू आणि दादांनी असंच आमचे कार्य करत राहावे. कटारिया हॉस्पिटल ते बेरड घरापर्यंत असणारा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्याचं भूमिपूजन आत्ताच परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची साठी मागणी होती आणि हा रस्ता आपल्याला कॉन्क्रीट करायचा होता. त्यासाठी आपण याची फाईल बऱ्यापैकी पुढे गेली होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळं त्या ठिकाणी निधी मिळू शकला नाही. त्यामुळं त्या ठिकाणी आपण तो जिथं फाईल थांबली तिथून पुढे तिचा प्रवास चालू होणार आहे. पण त्या अगोदर आत्ताच गरजेचं असल्यामुळं आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला आणि त्याचं भूमिपूजन आत्ताच या ठिकाणी संपन्न झालं. अत्यंत गरजेचा असणारा हा रस्ता आणि या रस्त्यासाठी म्हणजे मी परवा मोहिनीनगरमध्ये अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या टायमाला देखील सांगितलं होतं की मी ज्या 30 ते 35 कोटी रुपयाचं काम केलं त्याला जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आज ह्या एकट्या मोहिनीनगरच्या रस्त्याला झाला. आणि मी आज धावपळ करत सकाळपासून त्या ठिकाणी महानगरपालिकेत थांबून याच्या सर्व जी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी लगेच नारळ फोडण्यासाठी सर्व नागरिकांना शब्द टाकला आणि सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि आता जरी हा रस्ता डांबरी होणार असला तर पुढच्या काळात आपण हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा करणार याचा मी तुम्हाला शब्द देतो. आणि हाच रस्ता नाही तर आपला देवी रोड देखील त्या ठिकाणी आपण कॉन्क्रिटीकरण करणार एवढंच या ठिकाणी सांगतो. ज्या देवी रोडवरती असणारा जो पूल आहे अत्यंत महत्वाचा पूल होता, तो छोटा होता, तर तो माननीय आमदार संग्रामभाई जगतापांच्या माध्यमातून आपण तो पूल देखील त्या ठिकाणी मोठा केला आणि त्याच्यावरती रस्ता आपण त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करणार आहे. त्याचबरोबर मोहिनीनगरचा रस्ता देखील कॉन्क्रिटीकरण करणार आहे. आता आपल्याला जो नगरला जाण्यासाठी हा ज्या मोहिनीनगरच्या एका रस्त्याचा आपण उपयोग करायचो, पण आता मोहिनीनगर तिथे एक नवीन भुयारी मार्ग तयार केला आणि त्या भागातून जाण्यासाठी त्या भुयारी मार्गाचा उपयोग आपल्या सर्व मोहिनीनगरकरांना असेल, शास्त्रीनगरकरांना असेल, त्याचप्रमाणे दौंड रोड परिसरातील नागरिकांना असेल त्या भुयारी मार्गाचा देखील त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे. आणि आज जो महत्वाचा असणारा मोहिनीनगरचा रस्ता याचं भूमिपूजन संपन्न झालं. लवकरच हा रस्ता या ठिकाणी सुरू होणार आहे. अनेक वर्षांची अडचण दूर होत असल्यामुळे मोहिनीनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय.
या भूमिपूजन प्रसंगी प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.